नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलो आहे इकडं फिरायला. तर पाहूया इथं काजू आंब्याचे किती झाडं आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. तर मित्रांनो, इथं काजूचे 8 झाडं आहेत आणि त्याला ह्या वर्षी आंबे आले आहेत आणि ते आता काजूचे आंबे जे आहेत ते पिकायला सुरुवात पण झालेली आहे. तर ह्या वर्षी पहिल्यांदाच खाऊन पाहूया. तर ह्या वर्षी पहिलं पीक मी म्हणजे ह्या वर्षी पहिलं काजू जे आहेत ते पिकलेले आहेत ते मी खाल्ले नाही 2026चे. तर पाहूया आता टेस्ट करून. तिथं जाऊया आणि लहान लहान काजू आहेत. ह्या साईडला एक मोठा आहे, हा तुम्हाला दिसत असेल. तर त्याला तर अजून मोहर आलेला आहे भरपूर, पण त्याला काजू आंबे अजून लागले नाहीत. पण ह्या वर्षी म्हणजे हे जे लहान काजू आहेत हे पहा, तुम्हाला दाखवतो. हे जे लहान लहान आहेत त्यांना मस्त काजू आलेले आहेत. तर तिथं जाऊन तुम्हाला मी दाखवतो कसे आहेत, काही कसे पिकलेले आहेत, किती पिकलेले आहेत ते तुम्हाला मी आता जाऊन दाखवतो मित्रांनो. तर हे पहा, हे झाडं आहेत, तुम्हाला मी दाखवतो. पहिले हे एक आणि हे दुसरं, त्याच्यानंतर तिकडचं मागचं काजूचं झाड जे आहे ते मोठं आहे ते तिसरं, आणि हे चौथं झाड आहे, आणि हे पाचवं, आणि त्याच्या मागेच एक आहे ते पहा तिकडे, ते सहावं झाड आहे. आणि इकडे हे पहा, हे सातवं आणि त्याच्या मागचं आठवं. तर 8 झाडं आहेत इथं. आणि हे पहा, ह्या आंब्याला म्हणजे ह्या काजूला काजू आहेत, पण अजून एकदम लहान आहेत. हे पहा, बिया पण लहानल्या आहेत. हा थोडा लेटच होईल, पण हे पहा, तुम्हाला मुळ्या बिळ्या इकडे दिसत असतील. तर हे पहा, मोहर आलेला आहे, पण मग काजू जास्त नाही याला. आणि तिकडचा जो आहे काजू, तर त्याला मोहर भरपूरच दिसतो मित्रांनो. हे पहा, मोहर याला भरपूरच दिसतो. आणि याला पण अजून बिया ज्या आहेत त्या कमी आहेत, आणि काजू आंबे जे आहेत ते पण लवकर नाही. हे पण थोडा आंबा जो आहे तो लेटच होणार आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी, त्या साईडला आपण जाऊया. त्या ठिकाणी थोडे आंबे जे आहेत ते लागलेले आहेत. तर पाहूया त्या ठिकाणी मित्रांनो. तो पहा, ह्या सर्व काजूंना मोहर आलेला आहे भरपूर, पण काजू पिकलेले नाहीत. आणि हा जो आंबा आहे एक, त्याला मस्त काजू पिकलेले आहेत मित्रांनो. तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवतो आता. तर हे पहा, इथं एकदम गवताच्या मोळ्या ज्या आहेत त्या मोळ्या इथं ठेवलेल्या आहेत मित्रांनो. आणि हे पहा, काजू एकदम कसे पिकलेले आहेत मित्रांनो. तर हे पहा, सर्व बिया ज्या आहेत त्या पण एकदम मस्त झालेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये काजू असते मित्रांनो. ह्या बिया आहेत काजूच्या, ह्या बियांमध्ये काजू असतो मित्रांनो. हे पहा, एकदम मस्त डोलतंय आंबा. तिकडे पण एकदम जबरदस्त. तर आता पटापट आपण खुडूया, त्याच्यानंतर एखाद्या सावलीमध्ये जाऊन आपण तिथं जाऊन मस्तपैकी बसून खाऊया मित्रांनो, खाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण मस्तपैकी खुडणार आहोत. 1 2, आणि जे जास्त पिकेल आहेत तेच खुडूया मित्रांनो. 3, आणि त्याच्यानंतर ह्या साईडला बाकीचे वरती आहेत मित्रांनो, त्याच्यावर हात पुरतो की नाही, पण आपण जेवढे खावातील तेवढेच घेणार आहोत, जास्त नाही. आणि इकडं हे पहा, हो पण खुडूया आपण. 4, आणि हा एक घेऊया. 5. तर मित्रांनो, आता आपण 5 काजू घेतलेले आहेत, आणि इथंच सावलीमध्ये मस्तपैकी बसून खाणार आहोत आपण. हे पहा, इकडे पण तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, इकडे पण आहेत मित्रांनो. भरपूर एकदम मस्त झालेले आहेत. छोटा आंबा आहे, पण एकदम तयार झालेला आहे मस्त. तर मित्रांनो, आता आपण झाडाच्या सावलीमध्ये मस्त बसून काजू खाणार आहोत. हे पहा, एकदम मस्त. ह्या वर्षी पहिल्यांदाच काजू खातो. लय मन करतंय खाण्यासाठी मित्रांनो. हे पहा, ह्या अशा काजू असतात, काजूच्या बिया, आणि याच्यामध्ये काजू असतं. तर ह्या एकदम भाजून पण मस्त, त्याच्यामधला काजू जो असतो तो भाजून पण एकदम मस्त लागतो मित्रांनो. एकदम चव त्याची एकदम जबरदस्त असते. तर आता आपण हे काजू आंबे जे आहेत ते पिकलेले आहेत ते आता खाऊन पाहूया.
एकदम मस्त मित्रांनो. हे पहा, हो भाग जो जाड असतो तो थोडा मस्त लागतो एकदम. आणि अर्धा भागाचं जे रस असतंय ते घोगीतून म्हणजे मानेमधून एकदम कसं तरी होत जात आहे. कुणी कुणी खाले आहेत काजू आंबे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आता एक जास्त लाल आहे तो आपण खाऊन पाहूया. बाकीच्यांना रस त्याचा आवडत नाही, ते रस टाकून देतात आणि त्याचा जो हो भाग असतो तेच खातात काही जण. पण मला रस पण खूप आवडतो एकदम मस्त. आणि हे पहा, ह्या त्याच्या बिया काजूच्या, हा पहा, ह्या आता मी घरी घेऊन जातो. याच्या पण ज्या बाकीच्या बिया ज्या आहेत त्या वाळलेल्या आहेत त्या पण आपण घरी घेऊन जाऊया. आणि याला भाव एकदम 100च्या वरतीच असतो आमच्याकडे, 120 130 आणि काही वेळेस तर मित्रांनो एकदम 150 170पर्यंत याचा भाव जातो ह्या बियांचा. आणि तुमच्याकडे भाव याचा काय आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आपण 2026चं जे काजू आहेत ते खाल्लं, एकदम मस्त वाटला. पाहूया पुढच्या वेळेस आमच्या घरचे जे काजू आहेत, जी वाडी आहे त्याचं तुम्हाला मी एकदम मस्त खारणा करून दावणार आहे. पण ते थोडं लेट आहे त्याच्यामुळं आपण त्याचा व्हिडिओ नंतरच बनवू. पहिल्यांदा खाले हे छोटे छोटे म्हणजे लहान लहान आंब्याचे आपण खाले पाहूया. त्याच्यानंतर ते आपण पाहूया नंतर वेगळ्या पद्धतीने, म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी खारणा बिरणा करू. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पाहता, खूप जण पाहतात पण जास्त सबस्क्राईब करत नाही. त्याच्यामुळे म्हणतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.